7,000 वर्ष झाली. पंचगंगा मंदिर त्यांनी बांधला पांडवांनी, आणि महाबळीच्या नावाने महाबळेश्वर प्रगट करून घेतले. त्या इथं 7 नद्या उगम झाल्या. भारत माता की जय. इकडे फक्त लुटायचंच काम आहे. जर दसेल करायचे तरी पण करा मध्ये खूप मागे लागतात. हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तुम्हाला जसं माहिती आहे, तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल, आम्ही महाबळेश्वरमध्ये आलो आहे. आजचा हा आमचा डे 2 आहे इथे. तर काल आम्ही जास्त काही एक्सप्लोर नाही केलेलं महाबळेश्वर. आम्ही फर्स्ट टाईम महाबळेश्वरमध्ये आलो आहे आणि सगळ्यांना माहिती नाही आहे. तर काल तुम्ही आमची फजिती पाहिलीच, जे आमचं झालेलं काल. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करत आहो. माझा ब्लॉग नक्की पहा. तर काय काय प्रॉब्लेम्स आले, आणि तुम्ही पण जर फर्स्ट टाईम येत असाल तर तुम्हाला पण ते प्रॉब्लेम्स येऊ नये का, तुम्ही ज्या गोष्टी ही कराव्यात अगोदरच. तर त्याच्यासाठी तो एक व्हिडिओ आहे, छान आहे, मस्त आहे, पहा. आणि थोडी आमची कॉमेडी मस्ती पण आहे त्याच्यामध्ये. तर आता आवरलेलं आहे, माझ्या आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. आंघोळ करताय आणि मऊन ते पण आवडत आहे. बॅग वगैरे पॅक करायची आणि आता जायचं आहे. तर मस्त वातावरण इकडे, खूप थंडी पण आहे. आणि मी अशा आतमध्ये बोलते, मला गॅलरीमध्ये शूट करायचं होतं बसून. छान गॅलरी इथे, पण खूप सारे माकडं येतात आणि गॅलरीमधून डायरेक्ट रूममध्ये येतात आतमध्ये. त्याच्यामुळे मी आतमध्ये शूट करते. तुम्हाला दाखवते पुढे ते माकडं कसे आहेत. तर आता ह्याला प्रश्न पडलाय की हे कुणाचं पिल्लू? ते तर सगळे माझे पिल्ले. हे मुलगी मोठा आहे आणि ते छोटे पिल्ले आलात. त्याचे छोटे पिल्ले ना, हे बघा, ते सर्व त्याची बेबी येतं. आणि हा आमचा बेबी त्यांना पाहतोय आता. हो ना, हे बघा. आणि तो पाहून निरीक्षण करून आता गेलेला आहे. त्याच्याबरोबर त्याची बेबी पण चालले. तर सो इकडे ह्यांची 4 मुलं आणि ह्यांची आई आणि वडील असतील मे बी हे. आणि हे ना भांडणं करताय आणि मी ना काचेच्या आतमधून व्हिडिओ काढते, कारण की ते डायरेक्ट रूम मध्ये येतील म्हणून. बेबी काय चालू आहे तिकडे? तिकडे बघा, तिकडे बघ. हो ना, कसे मांडतायत. इथे आले होते. देऊ का त्यांच्याकडे? देऊ इकडे कशी गळाभेट चालली यांची. गळाभेट इकडे पण भरपूर आहे, भरपूर साधं आहे बघा त्याची कार्टून. ओल्ड कार्टून. सो तुम्ही सगळे माकडं बघू शकता, समोरच आहेत आणि ते खात आहेत काहीतरी. आणि सूर्य पण उगवलाय, मस्त वातावरण झालंय. आणि ही गॅलरी सगळीकडे तर अशी भीती की ते इकडे येऊ नये म्हणून. आणि खाली हे सगळं हॉटेलची जी प्रॉपर्टी आहे ती आहे, खूप मोठी. अरे यार, किती पळतायत. सो आता आमच्या हॉटेलचा थोडासा तुम्हाला व्ह्यू दाखवते, कसं काय आहे. आणि मी काय छानच दिसत नाही, कसं काय माहिती नाही, काळी झाली. ऐक ना माझं फोटो. सो हे आहे आमच्या हॉटेलचं, जिथे आम्ही थांबलो, आमच्या मीन्स तिथलं हे. तर इकडे त्यांनी दुपारी जेवणासाठी बसायला छान बनवले आहे, चेअर्स आणि हे. आणि इकडनं काय जाता येत नाही आहे. आणि इकडे पण रूम्स आहेत अवेलेबल, खूप मोठी प्रॉपर्टी ही. आणि आम्ही थांबलो होतो याच्यामध्ये पलीकडे. तर चला बघूया अजून खाली. आणि माऊचे फोटो काढायचे. आणि साई इकडेच नाश्ता जेवण पण भेटतं आपल्याला, तर ते पण हे करूया. आणि खूप छान व्ह्यू आहे. सो हे बोलत होते मी तुम्हाला, जिथे आम्ही राहिलो ते वालं, तिथे रूम्स आमच्या आहेत. आणि इकडे अजून एक्सप्लोअर करण्यासाठी खूप आहे, खूप म्हणजे चालून आपण थकतो, पण हे काही थांबत नाही आहे. सो इकडे आणि जे तुम्हाला म्हणलं होतं ना कॉटेजेस, ते इकडे फार ह्याच्या पण इकडे खाली येतं, खूप लांब आहेत ते. व्ह्यू तुम्हाला तिकडे जे हिरव्या कलरचं दिसतंय, हे सगळं टेंटसारखं ते कॉटेजेस आहेत. जे इकडे तुम्हाला 2 रूम आहेत. आणि
आतमध्येच आणि तुम्ही तिथे 8 ते 10 लोक राहू शकता आरामात. सो आता हे सगळे मला ओरडतील, ह्याच्या अगोदर मी आता जेवायला जाते. मी कोणी विचार पण नाही करू शकत की हे जंगल आहे आणि या साईडलाच म्हणजे थोडंसंच लगेच साईडला रस्ता पण आहे खाली आणि खाली पण अजून रूम्स किंवा हॉटेल्स वेगवेगळ्या आहेत. तर असं डोंगरामध्ये काहीच कळत नाही कुठे काय आहे म्हणून. तर हे पण त्यांनी छान बनवलं इकडे पिकनिकसाठी. आणि अजून थोडं फार मी नंतर पण शूट करेल कारण की आता आणि इकडे आम्ही सर्वजण नाश्ता करतोय आणि अजूनही आम्हाला माहिती नाही की कुठे काय पॉईंट आहेत. तर आम्हाला सगळ्याला प्रश्न पडला होता की आता कुठे जायचं, पण त्याच्या अगोदर आम्ही आता नाश्ता करून घेतो. आता आम्ही हॉटेलमधून निघालेलो आहोत आणि राया पाठीमागे का आले ते कारण आम्ही एक गाईड घेतले आमच्यासोबत, तर जे की आम्हाला सर्व माहिती सांगतील. आणि आम्हाला माहिती नाही आहे सर्व पॉईंट दाखवणार, 10 पॉईंट आणि आत्ता अजून काहीतरी वेगळे पॉईंट इथं त्याचे काही चार्जेस पण असतात. हो आता गाईड आहे त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही आहे आमच्यासोबत. कसं करतोय नका. हा इकडेच बसू देतो, वेळेवानी करेल. माझ्या मांडीव बस, माझ्या मांडीव बस बेबी. आता चालू अगोदर पहिल्यांदा महाबळेश्वर मंदिर टेम्पल मध्ये चाललो होतो. अगोदर 2 टेम्पल भेटणार आहेत. आताशी मी जरा छान दिसायला लागले असं मला ते वाटतंय. या महाबळेश्वर मध्ये ते आले पांडव, त्याला 5000 वर्ष झाली. पंचगंगा मंदिर त्यांनी बांधला पांडवांनी. 2 कुंड बांधले, 2 गायमुख बांधली, मंदिर बांधला. पाणी नाही म्हणून निघाले. त्याच्या पाठीमागं मोठा डोंगर आहे, त्या डोंगराला 7 झरे फुटले. पांडवांनी विचार केला की या 7 झऱ्यांच्या 7 नद्या होणार आहेत. तर या सह्याद्री पर्वतावरनं 7 नद्या जायला जागा नाही, आपण 2 झरे गप्त करायचे. म्हणून सरस्वती आणि भागीरथी ही गुप्त केली. कावित्रा, सावित्रा, कोयना, वेण्णा आणि कृष्णा हे 12 महिने चालू ठेवले. त्यांचं काम पुरं झालं. त्यांच्या जोडीला 2 राक्षस कुळीचे देव अवतारे होतं. एकाचं नाव होतं अत्तिबोळी आणि एकाचं नाव होतं महाबळी. म्हणून अत्तिबोळीचं एक मंदिर बांधलं त्यांनी तिथंच. आणि महाबळीच्या नावानं महाबळेश्वर प्रगट करून घेतले. त्याला 5000 वर्ष झाली. 1666 मध्ये शिवाजीराजे इकडे आले घोड्यावरती. तर इथं एक महामुनी म्हणून ऋषी बसला होता. राजांना बघितलं तर उठून उभा राहिला आणि उभे केले. म्हणला राजे माझं एक स्वप्न पुरं कराल का? राजे विचारात पडले. विचार करून राजाने सांगितलं काय तुझं स्वप्न आहे सांग, पुरं करेल. म्हणलं एवढी जागा मला खोदून पाहायची. या जाग्यामध्ये राजाने विचारलं ह्या जाग्यामध्ये आहे काय? म्हणला माझं स्वप्न आहे. असं राजाने आदिवासी, त्यावेळेला आदिवासीकडे लोक होती, आदिवासी लोक जमा केली आणि त्याला ती जागा खोदून दाखवली. तर रुद्र रक्षामध्ये स्वयंभ शिवलिंग होते, ब्रह्मा विष्णू आणि महेश. जागा साफ करून घेतली. आई शिवनेरीगडला पुणा जिल्हा होती. जाऊन आईला घेऊन आला. आईने ते पाहिलं. म्हणली राजे तुम्ही फार मोठं काम केलंय, तुम्हाला काय बक्षीस द्यायची? याच्यावर म्हणजे मंदिर बांधायचं आपल्याला. असं स्वयंभू बाबांनी सांगितलं ते 2 2 गायमुख. आता इथं 7 नद्या उगम झाल्या. 7 नद्या. सरस्वती आणि भागीरथी ही गुप्त आहे. सरस्वती आणि सावित्री गुप्त आहे.
सो एवढा मोठ्या नद्या कृष्णा वगैरे त्यांचा उगम एवढा इथनं डोंगरातून छोट्या प्रकारे होतो आणि या सर्व इथे एकत्र येतात. इथं मस्त दिसतंय. ते बघा प्रतापगड समोर समोरचा जे डोंगर आहे ना तो पण दुखेना दिसतो. तो डोंगर आहे तो. या इकडे भरपूर खोले. इकडे या. ह्यो इको पॉइंट आहे. आवाज दिला म्हणजे 2 सेकंद खाली जाणार आवाज आणि 3 सेकंदाने आपला आवाज तिकडे येणार परत येतो तिकडं. आता तो सावित्रा पॉइंट आणि केसलराप जे दगड दिसतोय ना हे केसलराप आहे. तिथं सनीची अमृतपुरी शूटिंग झाली. बेताब बेताब पहाड़ से टकराई. ये पूरा सयाजी का माउंट टॉप आता है प्रतापगढ़ तक. जैसे ये आवाज है ना बेताब फिल्म आपने देखी है क्या? अजून एक दे की अजून एक दे बखिल हा हॅलो हॅलो मला तर नाही सगळे पार्कल चिल्ले पिल्ले बसले का जे म्हणायचं मोठ्यानं भारत माता की जय. ते मंकी सारखंच दिसतंय काका. हा ते एक वाला ना. हा पहिलं वाला मंकी सारखंच आहे. ते सेम दिसते. एक मंकी आहे का? हा आहे मंकी पॉइंट आणि जिथे ते 3 मंकी बाबाजीचे गांधीजीचे 1 2 3 हे गांधीजीचे मंकी. हा दिसतंय ना. काय बुरामत वाला आता फोटो पहिले काढू. हे बघा हे मालकम पॉइंट आहे. हे समोरचा वरचा टाप दिसतोय का हे डायनोसर आहे. त्याचं नाव इंडो पॉइंट होतं पाहिजे पूर्वी. ही डायनोसरची शेप आहे. आता ती बाल्कनी आहे ना ते बाल्कनीचं नाव आर्थर पॉइंट आहे. बर तिथं काय का आर्थर पॉइंट आहे ते? सोसाईट पॉइंट आणि मॅजिक पॉइंट. सुसाईड पॉइंट कुठे? तिथंच आहे. मॅजिक ते जे लोक उभे आहेत तिथं आहे का सुसाईड पॉइंट? तिथे हा आणि परत वरती येते. हवा उचलायची उतरते आणि येऊन जंगलात तिथून का ही बाल्कनी इकडे आहे की? तिथे माणसं दिसतात समोर ना. ही बाल्कनी पूर्वी 50 फूट पुढे होती. बर मग काय झालं? पॉइंट ओपन झाला त्यामध्ये पॉइंट बी पडला सगळं पडलं तेव्हा डायनो. सो इथे चाललेला आहे आमचा नाश्ता. हे आमचे गाईड आणि हे आमचे रुसूबाई फुसूबाई. रुसूबाई का रुसले बाई आमचा पोट दुखतंय बाबा. आली कशाची नाही आली एकदा सांगा. आयुर्वेदिक जडीबुटीचं पाणी मावशी प्यायला घालते. आणि मला आठवतंय मी इथं आलतो लहानपणी सहलीला. मला एक पक्का आठवतंय त्या टायमाला मावशी नव्हते आपणच उतरून पाणी प्यायचं. आयुर्वेदिक जडीबुटीचं पाणी मागच्या वेळेस आम्ही बिस्लरीपेक्षा एकदम क्लीन दिसते ते. हा सर
आम्हाला काकाने सांगितल्याप्रमाणे इथे 2 इंग्रज अधिकारी आर्थर आणि केल्विन शिकारीसाठी यायचे आणि ते जे प्राणी येत होते पाणी पिण्यासाठी तर ते त्यांची शिकार करायचे. आणि हा तोच झरा आहे या पाण्याला जडीबुटीचं पाणी म्हणजे आयुर्वेदिक. काय मला ह्याचा अर्थ जंगलातून येणार पाणी असं आयुर्वेदिक. आणि अजून भरून घेऊ ते बोलले का. हा आणि 15 किलोमीटर एक बॉटल भरून खाली करून घे वरून मला इथलंच घेतलं हेच घेतलं हा ते घेण्यापेक्षा बॉटल भरून घेतलं म्हणजे आपण भरून घेऊ. सो आता आम्ही सुसाईड पॉईंट आर्थर पॉईंट आणि ते सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत म्हणजे ते पॉईंट. आणि आता वरती चाललेलो आहोत. आता अजून बरंच काही फिरायचं राहिलेलं आहे आणि फिरते आणि एन्जॉय करते. भारी आहे वेदर पण खूप छान आहे. आणि आम्ही एका ट्रिकी रस्त्याने निघालेलो आहोत. तर चला सगळे छान छान मस्त ये. सो आता आमच्याकडे सगळे पॉईंट झाले तर 8 मेन पॉईंट असतात जे पिकनिक मध्ये पण दाखवतात. आणि आता चाललेला आहोत तिथे सर्व खूप साऱ्या मूवीच्या शूटिंग झाल्या तेच आता आमचे बाबा सांगतात आम्हाला. ते सगळे म्हणजे खूप सारे सगळ्या करतात त्याच्यामुळे माझा आवाज तुम्हाला येत नसेल तर चला बाबा माहिती सांगणार आहेत नंतर. माहिती भेटते आणि आपल्याला माहितीच नसते. तिथे शूटिंग होतात का. हे धुक्का आहे हो. नाही तर तुम्हाला सगळी 5 गणी सगळी 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 ती 5 गणी आहे का. ही डोंगरावर. हा बरोबर आम्ही इकडून आलो इकडून आलो बरोबर. ओके गपरे शूटिंग घ्या मोबाईल खालून पडाले. टोपी घ्यायची का म्हणे इथं आहे हे पाणी. सो मी हे ऐकलं होतं पाणी नाही पेंटिंग सारखं दिसतं दृश्य पण थंडीमध्ये आलं त्याच्यामध्ये धुकं पडले तर काही दिसतंय ना पेंटिंग सारखं. हा पेंटिंग सारखं दिसतंय त्याच्यामध्ये एकदम निळसर पाणी आणि हिरवगार हे असं तुला नजारा असतो. जेव्हा पावसाळ्यात येतो तेव्हा असं गदळ पण असतं. ही आहे मोहीम. आत्ता आम्ही आलेलो आहोत आर्चिस फार्म इथे आहे गार्डन वरती स्ट्रॉबेरी वगैरे खायचे आणि खाली त्यांचं फार्मिंग आहे. आता तेच आम्ही पाहतोय स्ट्रॉबेरीचं. आणि इथे काही स्ट्रॉबेरीज नाही आहेत फक्त फुलं आलेत आणि छोटे छोटे स्ट्रॉबेरी आल्या आता असं इकडनं छान येते. चला बघू आपण मध्ये म्हणजे इथे जे हॉटेल आहे त्यांच्यासाठी त्यांनी असं बनवलेलं एक मस्त असं शेत आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्ट्रॉबेरी लावलेल्या आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता खाली पण स्ट्रॉबेरीज आणि पण त्याला अजून आलेलं नाहीत. आता फक्त फुलं आले इथं आणि फुलं आणि स्ट्रॉबेरी आल्या त्या कच्च्या हिरव्या. आणि एक त्या झाडाला 1 किंवा 2 झाडाला आम्हाला असे पिकलेले स्ट्रॉबेरी दिसते. आता काही जागेवरती आहेत स्ट्रॉबेरीज पण इथे नाही आता पिकलेल्या आणि आम्हाला हार्वेस्ट करायचे होते स्ट्रॉबेरीज. पण आता पुढे जर आम्हाला जो चान्स भेटला कुठे हार्वेस्ट करायचा तर आम्ही तिथे करू. इथे तर नाही आता अनफॉर्च्युनेटली. सो बघू आता काय होतं आहे. तर सर असं मस्त असं हे एक शेत आहे. आणि सो आत्ता आम्ही करायला आलेलो आहोत हॉर्स रायडिंग. सगळे बघू शकता. आणि इकडे फक्त लुटायचंच का आम्ही जर नसेल करायचे तरी पण करामध्ये खूप मागे लागतात. तर पर पर्सन 200 आणि जर कपल असेल तर 300 असं ह्यांचे ते चार्जेस आहेत पर हॉर्स. आणि एका घोड्यावरती बसायचे तर एक राईडचे
आणि असं आहे, आता साई आणि मावशी गेलेले आहेत तर आम्हाला त्यांची शूटिंग वगैरे करायची आहे. तर ते गेल्याच्या नंतर विचार करतोय बसायचा, पण मला तरी बसायला काय आवडत नाही आहे. सो होप मी काय बसू शकत नाही आहे. तर चला बघू आता. तर ते आल्याच्यानंतर त्याची शूटिंग करायची आहे, पण ते कुठनं येणार तेच कळत नाही आहे ना. आणि एवढं झाल्याच्यानंतर मग जाणार आहेत आम्ही बोटिंगसाठी. बघू शकता सगळे घोडे, म्हणजे मला तर हे वाटतंय. पाय मारून चला साईला बघा. हा का साई, कसं वाटतंय तुला? आवडतंय का तुला? आवडते ना? नाहीये बरं का तुमच्याकडेच राया, तुमच्याकडेच आहे. हरवली मग तुम्ही. सगळं शेवट माप्रो घाट. सो आत्ता आम्ही आलेलो आहोत मॅप्रो गार्डनमध्ये चॉकलेट घेण्यासाठी. सर साई झोपलाय, काका आणि मावशीने आलेले आणि मी आणि राया चालू आहे. तर बघतोय आता कोणत्या घ्यायच्यात. तर हां इकडनं चला येतोच येते. हां हां पाण्यात घेतलं होतं. हां तिला 4 घ्यायचे. कितीला येत? 150. हां 4 घेतले. पण तिला का जायचं? छान आहे का? ऍपल सारखंच लागतंय. ग्रीन ऍपल काढलं ती का दिली ती? का दिली म्हणजे काय असतंय? कम्प्लीट ज्यूस आहे म्हणजे हा घ्या म्हणून आहे का? चला आणि हे बघू शकता तुम्ही स्ट्रॉबेरीचे फळ आलेले. आत्ता आमची झालेली आहे चॉकलेट्सची शॉपिंग करून, ज्या इथे जाम वगैरे भेटतात ते. आणि काकांत आता पुढंच तर आम्ही तिकडे चाललो आहे. अशी बॅग घेतली आता भरून. म्हणजे एवढं सगळं काही नाही, तसं साईसाठी जली आता साठी थोडंसं घेतलं आहे आणि चाललेलो आहोत. तर चला दिसतंय का? तो आत्ता आम्ही जेवायला आलेलो आहोत तोरणा हॉटेलमध्ये. आणि
नंतर इकडे ते आली ते मला नॉर्मलवाल्यांचं. स्पेशल तोरणा मटण थाळी आणि माझी व्हेजवाली अजून आलेली नाहीये. तर आम्ही जेवायसाठी थांबलोय. कार्टून पाहत आहे. चला जेवून घ्या. कसं आहे? छान करा. तो आम्ही ह्या हॉटेलमध्ये जेवायला थांबलेलो. तोरणा आणि हे पण तोरणा पडलंय तिथं जाऊन काय एवढ्या लांब चलत गेले. 15 केदारनाथला 24 किलोमीटर आहे ते म्हणतात फक्त 15 किलोमीटर. ते आपलं सिल्वर बटन भेटल्याच्या नंतर जायचं केदारनाथला. आपल्याला जायचं त्याच्या आधी. नाही त्याच्या अगोदर नाहीये. जर ऑडियन्सनी जर मनाव घेतलं जे सगळे ब्लॉग बघतायत तर आपले हो पण शकतात त्यावेळेसला. आ इम्पॉसिबल काहीच नसतंय. गरीबाचं नसतं होत. गरीबाचं का नाही होणार? हा श्रीमंत पैसे देऊन करता का? होईल राया नाही. आणि हिला आता पानाची लगेच पान कुठे पण केलं की पान. मी कंटिन्यू पान खाते. मला आवडतं. हा तर ही खिळायला निघाली आहे पान. चला. तर माऊ पान खा बोलत होती पण मला काही खायचं नव्हतं. तिला पान खूप आवडतं. ती खात होती आणि ह्या ट्रिपचा अनुभव खूप भारी होता. खूप छान. तर मी 8वीला असताना आली होती ट्रिपमध्ये शाळेच्या सहलीमध्ये. तर तेव्हा मी पाहिलेलं महाबळेश्वर आणि आत्ता पाहिलेलं. तेव्हा कसं शाळेच्या ट्रिपमध्ये खूप घाई गडबडीत. आता थोडं रिलॅक्सेशन होतं. खूप फिरलं वगैरे आणि छान वाटलं. खूप छान अनुभव होता. खरंच महाबळेश्वरला जाऊन 2 दिवसासाठी आपण स्वतःला थोडं ही करायला हवं. मस्त आहे. सो आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि मावशीनं पान खायला आणले. आम्ही चाललेलो आहोत तर पुण्याला. बाईच्या पुढे तोरणा हॉटेल इथे जेवायला थांबलेलो. आणि साईचा मोबाईल साई खूप मोबाईल बघतोय. तर चला अजून आता इथेच आम्हाला 7:30 वाजले. तर आता जायला किती वाजतात माहिती नाहीये घरी. आणि संडे असल्यामुळे गर्दी पण असेल. आवाज तर असेच कनेक्ट राहा. आता बघू किती वेळ लागतो आता जायला घरी. पहिला आणि गेल्याच्या नंतर घरी भेटते. चला बाय.